आम्ही कुठल्या पक्षाचं नाही तर महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांचं हित बघू, कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. त्रिभाषा सूत्रीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं. 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा, विजयोत्सव साजरा करणार. एकजुटीचं दर्शन होणार. उद्धव ठाकरे यांची माहिती. सरकारने शिक्षणाच्या विषयात थट्टा करू नये, ठाकरेंचं मत. मराठी माणूस एकवटला तर काय होतं सरकारला कळलं. मोर्चा निघाला असता तर तो न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा झाला असता, राज ठाकरे यांचा दावा. हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन GR रद्द. इंग्रजी हिंदी बद्दलची शिफारस ठाकरेंच्या शिवसेनेतील विजय कदम यांच्याकडूनच होती. मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे यांचं मराठीचं प्रेम बेगडी आणि राजकीय स्वार्थापोटीच. मराठीबद्दल इतकंच प्रेम होतं तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं. नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना सवाल. हिंदी GR बाबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं. रेशीम बागेमध्ये निर्णय झाला. हिंदी संदर्भातील GR वरून हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान. हर्षवर्धन सपकाळ अध्यक्षपदावर. त्यांनी अजून अभ्यास करावा. 1965 आणि 1968 नुसार बनलेल्या अहवालांमध्ये त्रिभाषा आणि हिंदीचा उल्लेख. आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदी भाषा सक्तीची न करता इच्छित ठेवलेली. ठाकरेंच्याच काळामध्ये हिंदी भाषेबद्दलचा GR काढण्यात आला. गिरीश महाजन यांची टीका. कोल्हापुरातील ठाकरे गटाचे उपनेते संजय पवारांकडून पदाचा राजीनामा. आपला ऐकलं जात नसेल तर शिंदेसोबत चला, कार्यकर्त्यांची भावना. संजय पवार शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसची चाचपणी. महाविकास आघाडी म्हणून धडलो तर तोटा होऊ शकतो, पदाधिकाऱ्यांचं मत. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याचा पक्षाचा विचार, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड. शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं ठराव मंजूर. भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाणांकडून अर्ज. फडणवीसांसह बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये चव्हाणांचा अर्ज. ठाकरेंच्या पक्षामध्ये बदललेल्या कार्यपद्धतीमुळे भास्कर जाधव अस्वस्थ. प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. तर नाराजीच्या प्रश्नावर भास्कर जाधवांनी उत्तर देणं टाळलं. बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करा. पंकजा मुंडेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना. बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे SIT नेमण्याची मागणी. संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे CDR काढा. घटना घडली तेव्हा क्षीरसागर तिथेच होते, धनंजय मुंडेंचे आरोप. बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल. मुंडेंनी संदीप क्षीरसागरांवर आरोप केल्यानंतर फोटो व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण. बीड अत्याचार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण प्रकरणात CDR तपासणी झाली पाहिजे. अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी अंजली दमानिया यांची मागणी.